लोकांना पटत नाहीये. 38% म्हणतायत होय. आणि पुढच्या प्रश्नाचा पोल आपण बघणार आहोत, पण त्याआधी या विषयावरती आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक काय म्हणतात आपण पाहूयात. सरिता, कांद्याचे भाव पडले आहेत का? तर खरंय, शेतकरी त्रस्त आहे. खरं आहे, नाफेडचा कांदा विकत घेण्याचा निर्णय हा अपुरा आहे, हे सुद्धा खरंय. आंदोलन करणे, लोकांच्या व्यथेकडे लक्ष वेधणे हे विरोधकांचे काम आहे, हे सुद्धा तितकेच खरे. आंदोलन करताना अर्थातच सत्तेतील मंडळींवर टीका होणे, त्यांना धारेवर धरणे हे होणारच. किंबहुना आंदोलनाचा रोखच सत्तेतील मंडळींवरच असणार. पण व्यंग आणि खिल्ली उडवणे ह्यात जसा फरक आहे, आंदोलन आणि गिमिक ह्यात जसा फरक आहे, तसाच फरक टीका करणे आणि जीभ घसरणे ह्यात सुद्धा आहे. हे नेत्यांना कळले तरच आंदोलनाची ताकद वाढेल. कारण मग त्यांच्या शब्दांवर आक्षेप घेणारेही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतात आणि त्यामुळे पूर्ण आंदोलनाच्या मूळ प्रश्नापासूनच आपण भरकटून जातो. मग असं असताना सुद्धा नेते अशी भाषा का वापरतात? तर आपल्या आंदोलनाला जनता गांभीर्यानं घेते की नाही याची ज्यांना भीती आहे, असे नेते लक्ष वेधण्यासाठी तर अशी भाषा वापरत नाहीत ना, हा प्रश्न सुद्धा उभा राहतो. पूर्वी धन्यवाद सरिता. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक नंतर आपण दुसऱ्या प्रश्नाचा कौल पाहूयात. पाहत रहा एबीपी माझा.